नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण 12वी परीक्षेनंतर पुढे काय या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक एस सोनावणे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. प्राध्यापक एस सोनावणे हे गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक संचालक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर शाखा आहेत, जसे की छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे या शहरात त्यांच्या भव्य शाखा असून सध्या गरुड झेपमध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत 5000च्या पेक्षाही अधिक विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरीमध्ये दाखल झालेले. त्याचबरोबर गरुड झेप अकॅडमीचा 19 एकर परिसरात मैदानी लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका, हॉस्टेल, कॅन्टीन, जिम, शॉपिंग मॉल यासह अनेक सुविधा असून अनुभवी शिक्षक वृंद देखील त्यांच्याकडे आहेत. तसं आतापर्यंत 5000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून सरकारी नोकरी लागली आणि नुकताच 12वीचा देखील निकाल लागलाय. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता जो 12वीचा निकाल लागलाय, प्रथमतः त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. एक जीवनातील एक पर्व आपण ज्याला म्हणतोय की जी सुरुवात असते, शैक्षणिक सुरुवात, आणि त्यातला 10वी आणि 12वी हा एक टप्पा असतो, तो आपण पूर्ण केलेला आहे. पण खरं जर बघितलं तर 12वी झाली म्हणजे संपूर्ण त्या ठिकाणी संपलं का? तर मुळात नाही. शिक्षणाची खरी सुरुवातच 12वी नंतर त्या ठिकाणी होते. आपण ज्या लेवलला शिक्षण घेत असतो, शिक्षण घेत असताना आपले टार्गेट असतात की मला अधिकारी बनायचं आहे, मला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, कोणकोणत्या व्यावसायिक शिक्षण घ्यायचं आहे, कशाची तयारी करायची, याची सर्व सुरुवात 12वी नंतर होते. म्हणून विद्यार्थ्यांसाठी हा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. 12वी झालेले जे विद्यार्थी आहेत ते आता विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार झालेले असतील. पण जाताना मी नक्कीच एक सांगेल की विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक त्या ठिकाणी विचार केला पाहिजे, डिसिजन घेतली पाहिजे की मला काय करायचंय, कशातून माझं त्या ठिकाणी करिअर घडेल, माझे स्वप्न कोणत्या मार्गाने त्या ठिकाणी पूर्ण होतील. आणि स्पर्धा परीक्षा हा त्यातील एकमेव मार्ग आहे. आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण 12वी नंतर सुरुवात जर केली तर आपण अधिकारी पदापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी पोहोचू शकतो. 12वी नंतर ज्या परीक्षा असतात, ग्रॅज्युएशन नंतरच्या ज्या परीक्षा असतात, त्याची सुरुवातच आपल्याला 12वी नंतर लगेच करावी लागते. 12वीच्या नंतर असणाऱ्या परीक्षांची सुरुवात जर आजपासून आपण केली आणि ग्रॅज्युएशन करत त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपण राहिलो तर नक्कीच आपल्याला एक यशस्वी शिक्षण घेऊन आपल्या पायावरती आपण उभे राहू शकतो. हे विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वस्वी निर्णय 12वी नंतर काय करायचा आपलाच असतो. आपण त्यावरती विशेष असं त्या ठिकाणी लक्षपूर्वक त्या ठिकाणी माहिती जर हाताळली तर नक्कीच स्पर्धा परीक्षा हा अंतिम मार्ग आपल्याला त्या ठिकाणी सापडेल असं मला वाटतं. अगदीच. मात्र स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षण हे देखील विद्यार्थी सोबत करू शकतात का? खरं तर स्पर्धा परीक्षा खूप अवघड नाही आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्या ठिकाणी कोणीतरी काहीतरी सांगतं की स्पर्धा परीक्षा अवघड असते, यात यश भेटत नाही. असंख्य विद्यार्थी सरकारी नोकरीपर्यंत पोहोचलेले आहेत. स्पर्धा परीक्षेतला एकमेव मी टिकण्याचा मार्ग सांगेल, यश जर मिळवायचं असेल तर जो टिकतो, जो रेग्युलर करतो, कंटिन्यू असतो, त्या ठिकाणी थकत नाही, 2 ते 3 वर्षात सरकारी नोकरी मिळवतो म्हणजे मिळवतोच. आणि 12वीचे विद्यार्थी तर एका वर्षातही सरकारी नोकरी मिळू शकतात, किमान 2 वर्ष त्या ठिकाणी लागू शकतात. या 2 वर्षामध्ये ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम म्हणजे त्या ठिकाणी पदवी आणि त्यानंतर आपला स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हा सहज विद्यार्थी पूर्ण करतो. स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळे टप्पे असतात. 12वी नंतर असणाऱ्या परीक्षा जसं पोलीस असेल, वनरक्षक असेल, जेल पोलीस असेल, जिल्हा परिषदच्या भरती प्रक्रिया असतील, पोस्ट ऑफिसच्या जागा असतील, वेगवेगळ्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जागा निघतात. 2 प्रकार असतात, एक केंद्र शासन आणि राज्य शासन. या दोघांच्या जाहिराती वेगवेगळ्या, पण दोन्हीमध्ये 12वी नंतर आपल्याला सरकारी नोकरी मिळवता येते. जर आपल्याला एमपीएससी आणि यूपीएससी लेवलच्या परीक्षा करायच्या असेल तर 12वी बरोबर आपण त्या ठिकाणी पदवीचा अभ्यासक्रम म्हणजे दोन्ही जर केले तर आपण एमपीएससी देऊ शकतो, यूपीएससीच्या परीक्षा पण देऊ शकतो. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. मी एका शब्दात सांगेल, शिपाई ते कलेक्टर पदापर्यंत कुठलीही त्या ठिकाणी सरकारी नोकरी पाहिजे असेल तर स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते.
लागते आणि म्हणून नक्कीच यशस्वी होण्यासाठी ग्रॅज्युएशन आणि स्पर्धा परीक्षा दोन्ही सोबत होतात. त्यामध्ये असं काही नाही आहे की खूप अवघड असेल आणि दोन्हीपैकी एकच करता येईल. दोन्ही सोबत करू शकतात. अगदी जसं तुम्ही सांगितलं की दोन्हीही विद्यार्थी मॅनेज करू शकतात. मात्र स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी नेमकं विद्यार्थ्यांचं वय किती असायला हवं? खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं तर मी नेहमीच सांगतो की 10वी नंतर स्पर्धा परीक्षेची सुरुवात करायला पाहिजेत. वयाच्या 16व्या वर्षी जर आपण सुरुवात केली तर आपण अफसर पदापर्यंत म्हणजेच त्या ठिकाणी अधिकारी पदापर्यंतही सहज पोहोचता येतं. पण ज्या विद्यार्थ्यांची आता 12वी झालेली आहे त्यांचं वय 18 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण आहे किंवा पूर्ण होणार आहे. या विद्यार्थ्यांनी आता जर सुरुवात केली तर नक्कीच वयाच्या 20व्या वर्षाच्या आत यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी सरकारी नोकरी असते. मी असंख्य हजारो विद्यार्थी सरकारी नोकरीला पोहोचलेले बघितले आहेत. वयाच्या 19व्या वर्षी 20व्या वर्षी त्यांच्या हातात नोकरी आहेत. जर या विद्यार्थ्यांनी लेट म्हणजे सुरुवातच त्या ठिकाणी उशिरा केली तर नक्कीच 25 वय 30 वय येतं आणि आपण बघतो की ते विद्यार्थी नोकरीला लागत नाही. मी विद्यार्थ्यांना नेहमीच सल्ला देतो की आता आपल्या परीक्षा संपलेल्या आहेत, निकाल हातात आलेला आहे, वेळ न घालवता आपण स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच आपल्या हातात वयाच्या 20व्या वर्षी नक्कीच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक कुठली ना कुठली नोकरी असेल, ती केंद्र शासनाची असू शकते, राज्य शासनाची असू शकते. यातून आपल्याला असंख्य मार्ग असतात आणि आपण जेव्हा एक स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, उदाहरणार्थ पोलीसची तयारी करतात, तुम्ही बाजूबाजूच्या असंख्य परीक्षा देऊ शकतात. तुम्ही MPSCची तयारी करतायत, MPSC मध्ये त्या ठिकाणी असंख्य मार्ग असतात. त्या परीक्षा देऊन आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. इव्हन आपल्याला जर केंद्र शासनाची तयारी करायची, स्टाफ सिलेक्शन असेल, बँकिंग असेल, या सुद्धा स्पर्धा परीक्षा 12वी नंतर सुरुवात होतात आणि विद्यार्थी सहजरित्या तिथे त्या ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी 12वी नंतर त्या ठिकाणी सुरुवात केली तर वयाच्या 20व्या वर्षाच्या आत त्यांच्या हातात जॉब असतो. आणि हे मी बघितलंय. असंख्य विद्यार्थी त्या ठिकाणी मार्गदर्शन घेताना एकच प्रश्न विचारतात, खरंच कमी वयात नोकरी मिळते का? तर NDA सारख्या परीक्षेतून 10वीचे विद्यार्थी जे 12वी परीक्षा देतात, 12वीचा निकाल हातात येतो आणि इकडे अधिकारी पदावरती त्या ठिकाणी पोहोचलेले मी बघितलेले आहेत. म्हणजेच अवघड असं काही नाही आहे. वय हे कमी वयामध्येच जास्तीची तयारी केली तर नक्कीच यश मिळतं. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की कमी वयामध्ये विद्यार्थी तयारी करतात आणि त्यांना तुमचं मार्गदर्शन देखील मिळत आहे. मात्र 12वी नंतर जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेतात तेव्हा कोणत्या साईडने त्यांनी शिक्षण घ्यावं? BA असेल, BCom असेल किंवा BSc असेल, तर या बाबतीत विद्यार्थ्यांना जे कन्फ्युजन असतं याबद्दल त्यांना काय सांगाल? खरं तर खूप छान प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या मनातील असेल. त्या ठिकाणी मी एकच सांगेल की आपण जर सायन्स शाखेतून त्या ठिकाणी 12वी उत्तीर्ण केलेली असेल तर आपल्याला पुढेही ते क्षेत्र निवडून त्या ठिकाणी सायन्सच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जाता येईल. आपण BA केलेला म्हणजे BA करायचं असेल, आपण कला शाखेतून 12वी केली तर आपण BAला त्या ठिकाणी जाल. आपण कॉमर्स शाखेमध्ये असाल तर आपल्याला BCom करावं लागेल. आणि ह्या शिक्षणाचा अर्थ काय आहे की तुम्हाला कुठलीही नोकरी प्राप्त करण्यासाठी जेव्हा डिग्रीची आवश्यकता लागते, जागा 3 प्रकारच्या निघतात. 10वीच्या वरती जागा निघाल्या तर तुमचं 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला कामात येणार आहेत. जेव्हा 12वीच्या जागा निघतात तेव्हा 12वीचं मार्कशीट, 12वीच्या त्या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट यावरती तुम्हाला नोकरी मिळणार आहे. पण ही नोकरी ग्रॅज्युएशनचा जर विचार केला तर ग्रॅज्युएशनचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. आता या प्रकारे स्पर्धा परीक्षा करत असताना शिक्षणाला महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेत आपण किती मार्क घेतो यावरतीच आपली नोकरी अवलंबून असते. मी असे असंख्य विद्यार्थी बघितले की ज्यांना 12वीला 98% आहेत, 97% आहेत, 92% आहेत, पण त्यांच्या हातामध्ये नोकरी नाही आहे. आणि 60%ची मुलगा किंवा मुलगी जो तयारी परीक्षेची करतो, स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी त्या स्वतःला झोकून देतो, तो सुद्धा नोकरी मिळवतो. म्हणजे एकंदरीत स्पर्धा परीक्षेच्या मार्कावरतीच त्या ठिकाणी सरकारी नोकरी असते. शिक्षण हे आपल्याला करावंच लागतं, ते करायलाच पाहिजेत. विद्यार्थ्यांनी कुठेही गॅप कधीच घ्यायचा नसतो. दोन्ही गोष्टी इक्वली आपण त्या ठिकाणी चालवल्या तर मला वाटतं की या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये, कॉम्पिटिशनच्या जगात तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतात. मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगेल, आता पोलीस भरती त्या ठिकाणी चालू आहे. 17,000 जागांची 12वी बेसवरती जागा त्या ठिकाणी भरल्या जात आहेत. असंख्य असे विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरलेले आपल्याला दिसतील की जे कदाचित BA
B.Com त्यानंतर PhD पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे, कोणी इंजिनियर झालेलं आहे, कोणी त्या ठिकाणी डॉक्टर झालेलं आहे, कोणी वकील झालेलं आहे, पण ते पोलीस भरती देत आहेत. म्हणजे ही परिस्थिती का येते? कारण स्पर्धा परीक्षेमध्ये एक सिक्युरिटी असते. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरीचे दार त्या ठिकाणी ओपन होतात. त्यामुळे शिक्षणाला महत्त्व आहेच. मी सांगेल शिक्षण घ्यायलाच पाहिजेत, पण त्याचबरोबर आपण इकडेही त्या ठिकाणी तितकाच वेळ देऊन तेवढं आपल्याला जोखून देऊन जर काम केलं तर नक्कीच आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी सरकारी नोकरी असते. 5-5 वर्ष इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी सुद्धा साध्या साध्या स्पर्धा परीक्षा देतात. त्यामुळे शिक्षण हे एक भाग झाला. स्पर्धा परीक्षा हा भागाला जर धरून असेल तर नक्कीच यशस्वी विद्यार्थी होतात. अगदीच. आणि विद्यार्थ्यांच्या मनात ज्याबद्दल सर्वाधिक उत्सुकता आहे तेही मला जाणून घ्यायचं आहे की आर्मी, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल, यामध्ये देखील 12वीच्या विद्यार्थ्यांना काही संधी आहेत का? खरं तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे विद्यार्थी नेहमीच त्या ठिकाणी 10वी नंतरच तयारी करतात. मी विद्यार्थ्यांना 1000 वेळेस एकच शब्द वापरला आहे की कमी वयामध्ये जर नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला नेव्ही, एअरफोर्स सारखा मार्ग दुसरा नाही. इंडियाच्या माध्यमातून असेल किंवा MR-SSRच्या माध्यमातून असेल, S ग्रुप, Y ग्रुपच्या माध्यमातून असेल, या परीक्षा आपल्याला देता येतात. आता ज्या विद्यार्थ्यांची 12वी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत, वयाचे 18 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच वेळेस आपण S ग्रुप, Y ग्रुप या एअरफोर्सच्या जागा असतात यांची त्या ठिकाणी तयारी करावी. नेव्हीमध्ये MR-SSR यांची तयारी करावी. त्यानंतर आर्मीमध्ये टेक्निकल, क्लर्क, नर्सिंग असिस्टंट या पदासारख्या पदा असतात, यामध्ये आपल्याला जाता येतं. म्हणजे वयाच्या 18.5 ते 19 वयाच्या आत आपल्या हातामध्ये एक चांगल्या प्रकारची सरकारी नोकरी असते आणि प्रतिष्ठेची नोकरी मी तिला म्हणेल. कारण पद, प्रतिष्ठा, ज्या नोकरीकडे आपलाच त्या ठिकाणी भारतीय असण्याचा अभिमान असतो, त्या तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला जाता येतं. बरेचसे विद्यार्थी असे असतात कमी दिवसात मेहनत घेऊन आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये 6 महिन्यात 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी जॉब मिळवतात. आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची तयारी करणारे विद्यार्थी बाकी परीक्षाही देऊ शकतात. म्हणजे जो समज असतो की मी आर्मीची तयारी केली तर मी मैदानी चाचणी करतो, मी बाकी परीक्षा देईल का नाही, तर असंख्य स्पर्धा परीक्षा अशा आहेत की सरकारी नोकरीमध्ये सिलेबस त्या ठिकाणी सेम असतो. 10%, 20%, 30% बदल जो असतो तो योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन केलं ते शिक्षक तुम्हाला सांगतात आणि तुम्ही तिथे ते सहज पोहोचतात. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये असंख्य मार्गाने आपल्याला यश मिळवता येतं. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हा तर कमी वयामध्ये नोकरी मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे असं मी म्हणतो. अगदीच. आणि ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये देखील जायचंय त्यांना लेखी आणि मैदानी परीक्षेबद्दल देखील तुमच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा प्रशिक्षण देतो तेव्हा लेखी, मैदानी या दोन्ही माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण दिल्या जातात. ज्या परीक्षांना मैदानी चाचणी नसते, जसं MPSC असेल, बँकिंगच्या परीक्षा असतील, त्यानंतर स्टाफ सिलेक्शनमधील काही पदं असतील, तर यांच्यासाठी वेगळी तयारी सुद्धा असते. मुख्यतः स्पर्धा परीक्षेमध्ये जर मैदानी चाचणी विद्यार्थ्यांनी केली तर तो मेंटली, फिजिकली त्या ठिकाणी स्ट्रॉंग बनतो आणि त्यामुळे त्याचा अभ्यासक्रम चांगल्या लेवलचा त्या ठिकाणी होतो. आणि मैदानी चाचणी कोणत्या परीक्षेला लागते तर डिफेन्स क्षेत्रामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, महाराष्ट्र पोलीस, जेल पोलीस, दारूबंदी पोलीस, वनरक्षक यासारखे पदं, BSF, CISF म्हणजे अर्धसैनिक बल, सैनिक बल, यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी फिजिकल म्हणजे मैदानी चाचणीची गरज पडते. ते विद्यार्थी दररोज त्या ठिकाणी त्या गोष्टी करतात. जेव्हा योग्य मार्गदर्शन सकाळी 5 ते रात्रीच्या 10 पर्यंतचा शेड्यूल चालतो, त्यामध्ये या दोन्ही प्रकारचं शिक्षण दिलं जातं. त्यांचं ग्रॅज्युएशन असेल म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या पदवीचं शिक्षण त्या लेवलचं त्यांना दिलं जातं, त्यानुसारच ते विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचतात. पण स्पर्धा परीक्षेत एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये टिकावं लागतं. मनातून, अंतःकरणातून इच्छा पाहिजे की मला त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळवायची, मला माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. जो विद्यार्थी मनातून ठरवून कामाला लागतो तो 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळवतो. हे का घडतं? कारण आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. स्वतःवरचा विश्वास आणि ठाम करण्याची वृत्ती विद्यार्थ्याला त्या ठिकाणी यशापर्यंत पोहोचवते. म्हणजेच मैदानी चाचणी अवघड नसते. त्या ठिकाणी आपण जर सराव केला तर सुरुवातीला आपल्याला 8-10 दिवस जड असतात, कारण आपण घरापासून दूर असतो. ज्या वेळेस तुम्हाला मनामध्ये असा प्रश्न येतो मी करू शकतो की नाही, तेव्हा आपण नक्कीच बघायला या. स्वतः जर आपण त्या ठिकाणी विजिट केली, बघितलं तर कळेल की बाकी विद्यार्थी सहजपणे करू शकतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी जर या ठिकाणी येऊन करतात, याचं कारण काय, तिथलं गुपित काय आणि निकाल कशा पद्धतीने येतो हे समजणं तितकंच गरजेचं आहे. जेव्हा आपण दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत
माहिती घेतो आणि तो कशा पद्धतीने करतो ही जेव्हा त्याच्याकडून कळतं तेव्हा नक्कीच आपल्या मनातही ती उत्सुकता निर्माण होते आणि आपण करू शकतो. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे 12वीचा निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या कोर्सेसबद्दल तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. तर 12वी नंतर आपण आणखीन कशा पद्धतीने आपलं करिअर उत्तमरित्या पूर्ण करू शकतो याबद्दल आपण सरांकडून जाणून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक SS सोनावणे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की 12वी नंतर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो, मात्र अनेक विद्यार्थी असे देखील असतात जे इंजिनिअरिंग करतात किंवा मोठमोठे वेगवेगळे कोर्सेस करतात आणि त्यानंतर त्यांना असं वाटतं की यात आपलं काही होत नाही, आपल्याला आता स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. तर असे विद्यार्थी आपल्याकडे येऊ शकतात का? खरं तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी एकच सांगेल की खूप काही वेळेस आपण काही वेळ वयामधील घालतो. म्हणजे 12वी झाल्यानंतर एक इंजिनिअरिंगला जातोय किंवा कुठला तरी कोर्स करतोय, 2-2, 3-3 वर्ष विद्यार्थ्याचे जातात आणि मग लक्षात येतं यामध्ये कुठेतरी करिअर होण्याचे चान्सेस कमी आहेत, काही बनत नाही आहे. त्यावेळेस ते विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे येतात. तर मला नक्कीच सांगायला आवडेल की या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी असतात. आपण वयाच्या 25 वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. एका वर्षात सुद्धा सरकारी नोकरी मिळते आणि हे घडतंय की आता आपण कितीतरी जाहिराती बघतोय की ज्यामध्ये जाहिरात निघाल्यानंतर मी जसं पोलीस भरतीचं उदाहरण दिलं, 18,000 पदांची भरती प्रक्रिया, अर्ज येतात 5 लाख 7 लाख, त्यामध्ये इंजिनियर झालेले 2 लाख विद्यार्थी असतील, 1 लाख विद्यार्थी असतील. हे काय येतात? कारण तिकडे त्या ठिकाणी सिक्युअर त्यांना जॉब मिळालेला नसतो किंवा त्यांचे 2-3 वर्ष गेल्यानंतर लक्षात येतं माझं आता हे पूर्ण होत नाही आहे किंवा त्या ठिकाणी यश मिळत नाही. ते विद्यार्थी परत स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात येतात. तर स्पर्धा परीक्षेत येण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नसते. पण मी आज जो निकाल लागलेला त्या विद्यार्थ्यांना नक्कीच सांगेल, आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा वय गेल्यानंतर घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. 2 ते 3 वर्ष आपले वाचू शकतात योग्य वेळेला जर डिसिजन घेतली आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमामध्ये जर आपण त्या ठिकाणी प्रवाहित झालो तर आपल्याला यश मिळतं. याचे कारण असे आहेत की स्पर्धा परीक्षेत एक परीक्षा कधीच नसते. 12वी वरती जर तुम्ही पोलीस भरती करतात फक्त पोलीस भरती करताय असं नाही होत, किंवा तुम्ही MPSCची तयारी करतायत फक्त MPSC करताय असं होत नाही. MPSCच्या माध्यमातून हजारो परीक्षा आहेत आणि MPSCच्या खालोखाल त्याच दर्जाच्याही परीक्षा असतात. तसं रेल्वे डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जागा बघायला मिळतात. म्हणजे सरकारी नोकरी कुठेही असेल, भाभा अनुसंशोधन केंद्र असेल, अशा असंख्य नावं आपल्याला सांगता येतील. जर आपण स्पर्धा परीक्षेचे नाव सांगायचे म्हटलं तर दिवस कमी पडेल, एवढ्या परीक्षा आहेत आणि यातून वेगवेगळ्या मार्गाने आपण जाऊ शकतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत येण्याचं चांगलं वय जर मी म्हणेल तर 16 ते 18 वर्ष आहे आणि जर त्यानंतर आपण लेट झालेलो असो तरी आपल्याला या प्रवाहात येता येतं. अगदीच. खास करून मुलींसाठी मला विचारायचं आहे की सैन्य दलात मुली देखील येऊ शकतात का आणि कशा पद्धतीनं या भरतीत त्या सहभागी होऊ शकतात? खरं तर मी या 2-3 वर्षामध्ये सर्वात जास्त विद्यार्थिनी त्या ठिकाणी सैन्य दलात जाताना बघितलेल्या आहेत. आत्ताच नेव्हीमध्ये SSRच्या माध्यमातून 300 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी गरुड जेपच्या माध्यमातून यश संपादन केलं. त्यात मुलींचं प्रमाण सर्वात जास्त होतं. कारण आता नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, आर्मी असेल, ND असेल, यामध्ये मुलींना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आता मुलांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी यशस्वी होत आहे आणि अशी कुठलीही स्पर्धा परीक्षा नाही आहे ज्यात मुलींच्या जागा नसतात. प्रत्येक ठिकाणी जाहिरात निघते तेव्हा मुलींसाठी जागा त्या ठिकाणी अवेलेबल असतात. म्हणून स्पर्धा परीक्षेत मुलींचं प्रमाण त्या ठिकाणी झपाट्याने वाढत आहे आणि त्याच प्रमाणात त्यांना नोकरीही तितक्याच लवकर मिळते. म्हणजेच विद्यार्थिनी असो की विद्यार्थी असो, स्पर्धा परीक्षेमध्ये भेदभाव नसतो. आपण ठरवावं लागतं की आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे. अगदीच. आगामी काळात देखील काही भरती होणार आहेत का आणि त्याबद्दलही विद्यार्थ्यांना काय टिप्स द्याल? खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की भरती प्रक्रिया चालूच असते. आत्ताच मागे 18,000 पोलीसची भरती झाली. रेल्वेमध्ये 1 ते 1.5 लाख जागा त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी खाली आहेत. कोणत्याही क्षणी म्हणजे जेव्हा आता आपण मतदानाचा विचार केला ते संपल्यानंतर कधीही त्या भरती प्रक्रिया चालू होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये मी डिपार्टमेंटची नावं जर घेतली तर मी 2च गेले, केंद्र शासन आणि राज्य शासन. कारण प्रत्येक
पदाला आपण त्या ठिकाणी नाव घेऊन बोलू शकत नाही. म्हणजे डाक विभाग असेल, पोस्ट ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असे नावं घेत वेळ जातो. त्यापेक्षा केंद्र शासनाच्या लाखो पदांसाठीच्या भरती प्रक्रिया त्या ठिकाणी नेहमीच निघत असतात. स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून विविध पदांच्या भरती प्रक्रिया निघत असतात. स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून SSSGD हे एक पद आहे, म्हणजे त्याच्यात अर्धसैनिक बलांच्या जागा भरल्या जातात. किमान 70,000 जागा दरवर्षी भरल्या जातात. रेल्वेमध्ये 1.5 ते 2 लाख जागा दरवर्षी त्या ठिकाणी नाविन्याने भरल्या जातात. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र शासनामध्ये त्या ठिकाणी आरोग्य विभाग असेल, यामध्ये लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी भरती होतात. पोलीस विभाग असेल, गृह विभाग, यामध्ये 15,000, 18,000, 11,000 अशा जागा निघतात. आत्ताच त्या ठिकाणी गृहमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी खूप जागा त्या ठिकाणी काढल्या. याचे कारण तुम्ही लक्षात घ्या. ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढते त्यावेळेप्रमाणे अधिकाऱ्यांची गरज निर्माण होते. म्हणून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात आपल्याला जाता येतं. अगदीच. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवायची आहे त्या विद्यार्थ्यांना गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही खूप मदत केली आणि विद्यार्थ्यांनी ती नोकरी मिळवली देखील आहे. आणि त्याचबद्दल आज तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना इतकं महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.